नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत की जपमाळ वापरताना, जप करताना आपल्या हातून होणाऱ्या 10 अशा मोठ्या चुका ज्या आपण वेळीच सुधारल्या पाहिजे आणि वेळीच टाळल्या पाहिजे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, पहा, जपमाळ ही केवळ मण्यांची माळ नसून ती साधना, श्रद्धा आणि गुरुकृपेचे पवित्र साधन आहे. त्यामुळे जप करताना चुका टाळाव्या, ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिली चूक आहे तर्जनी म्हणजेच पहिले बोट वापरणे. पहा, जपमाळ करताना आपण तर्जनी म्हणजेच पहिले बोट वापरतो, तर ही मोठी चूक आहे. पहा स्वामी भक्तांनो, जपमाळ नेहमी अंगठा आणि मधल्या बोटाने फिरवावी, तर्जनीचा वापर टाळावा. दुसरी चूक आहे मेरू म्हणजेच मुख्य मणी ओलांडणे. पहा, मेरूमणी आल्यावर माळ उलटी फिरवा. मेरूमणी कधीही ओलांडू नये, हे लक्षात ठेवा. बरेच भक्त अशी चूक करतात की मेरूमणी ओलांडतात, तर असं करू नका. तिसरी चूक आहे घाईघाईने जप करणे. पहा, आपण फक्त करायचं आहे म्हणूनच करायचं आहे किंवा रोज करतो, आज केला नाही म्हणून आपण जाणार देवापुढे बसणार आणि घाईघाईने जप करणार, तर असं करू नका. मंत्राचा उच्चार हा स्पष्ट असला पाहिजे, शांत आणि भावपूर्ण असला पाहिजे. केवळ संख्या पूर्ण करण्यासाठी घाई करू नये किंवा फक्त जप करायचाच म्हणून करू नये. मनापासून आणि भावपूर्ण करावा. चौथी चूक आहे जप करताना अनावश्यक बोलणे. पहा, जप सुरू असताना गप्पा मारणे, मोबाईल वापरणे किंवा इतर कामात लक्ष देणे टाळावे. जप करताना संपूर्ण फोकस हा आपला देवाकडे पाहिजे आणि देवाचं जे आपण नाम मुखात घेत असतो त्याकडे असला पाहिजे. त्यामुळे जप करताना अनावश्यक बोलणे टाळावे. पाचवी चूक अपवित्र अवस्थेत जप करणे. पहा, शक्यतो स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मगच जप करावा. सहावी चूक आहे जपमाळ इतरांच्या हातात देणे. पहा, आपली जपमाळ शक्यतो स्वतःच वापरावी. ती वैयक्तिक साधनेचं साधन मानली जाते. त्यामुळे इतरांची जपमाळ वापरू नये. त्याचबरोबर आपलीही जपमाळ इतरांच्या हातात देणे टाळावे. सातवी चूक आहे जपमाळ उघडी ठेवणे. पहा, जप करताना गोमुखी पिशवी किंवा स्वच्छ वस्त्रात जपमाळ ठेवणे उत्तम. त्यामुळे जपमाळ उघडी ठेवू नका. आठवी चूक आहे जपमाळ गुरूंकडून सिद्ध करून न घेणे. पहा, जप सुरू करण्यापूर्वी आपल्या सद्गुरूंच्या हातून जपमाळ विधीपूर्वक सिद्ध करून घ्या. तसेच 6 महिन्यातून एकदा किमान वर्षातून एकदा तरी आपल्या देहधारी गुरूंच्या हातात आपली जपमाळ देऊन ती पुन्हा सिद्ध करून घ्या. त्यानंतर तीच जपमाळ पुन्हा नियमित जपासाठी वापरा. गुरुकृपेचा स्पर्श झाल्याने साधनेत अधिक श्रद्धा, एकाग्रता आणि आध्यात्मिक बळ प्राप्त होते आणि भाव निर्माण होतो, अशी परंपरागत श्रद्धा आहे. 9वी चूक जपाची नियमितता न राखणे. पहा, रोज ठराविक वेळेला, ठराविक जागी आणि ठराविक संख्येने जप केल्यास मन अधिक स्थिर होते. आपण 1 दिवस केला तर 8 दिवस करायचा नाही किंवा आज केला तर उद्या करायचा नाही, असं करू नका. एक माळ जरी तुम्ही करत असाल ना, पण ती नियमित करा आणि सातत्याने करा, सातत्य ठेवा. 10वी चूक आहे श्रद्धा आणि भावनेचा अभाव. पहा, केवळ मनी फिरून जप पूर्ण करण्यापेक्षा श्रद्धा, नम्रता, गुरुभक्ती आणि पूर्ण भाव ठेवून जप करणं अधिक महत्त्वाचं आहे आणि ते अधिक फलदायी मानलं जातं. त्यामुळे देवाला पूर्ण समर्पणाने समर्पित व्हा आणि मग जप करा. मुखात येणाऱ्या देवाच्या प्रत्येक नामावर विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवून जप करा. पहा, फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर जपमाळ वापरण्याचे नियम वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये थोडेफार बदलू शकतात. त्यामुळे आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनानुसारच जप साधना आणि जपमाळ वापरावी. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.